सर प्रीमियर लीग जबरदस्त स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. ग्राउंड देखील तेवढं चांगलं आहे आणि फलंदाज गोलंदाज देखील चांगली बॅटिंग करतात. शरीरभेदी चेंडू अपील जोरदार, कुठलीही धाव नाही, दोनही डॉट बॉल आले. खरं तर या स्पर्धेमध्ये मागील 2 दिवसामध्ये बरेचसे सिक्सर गेलेत, त्यामुळे आज कोणता खेळाडू सिक्सर ठोकेल किंवा 50 ठोकेल बघायचं. आज मंगेश खेडेकर यांचाही संघ खेळणार आहे 7 स्टार, त्यामुळे आज कदाचित ते 50 ठोकण्याची शक्यता आहे. टॉपचा संघ आज मंगेश खेडेकर यांचा 7 स्टार स्वतः पुरस्कृत केलेला संघ आहे. पण पहिल्या मॅच मध्ये दोनही चेंडू डॉट टाकलेत राजेशने. सुनील दोनही बॉल वरती बीट झालाय. एकही धाव आतापर्यंत झालेली नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमची. तिसरा बॉल हवेत खेळलाय, पहिलीच विकेट येण्याची चान्स. मागे खेळाडू पोहोचला नाही, तोपर्यंत धावा घेतल्या 2. ओपनिंग झाली बॅटिंग करणाऱ्या टीमची आणि 2 धावांनी सुरुवात. चेंडू संपलेत पहिल्या पॉवर प्लेचे, ते मात्र 3. 5 ओव्हर मध्ये किमान 60-65 धावा पाहिजेत. प्रत्येक ओव्हर मध्ये 10 किंवा 12ची सरासरी ठेवावीच लागणार आहे, तरच एक चांगली टोटल होईल ती बॅटिंग करणाऱ्या टीमची. फटका चांगला हवेत चाललाय. खेळाडू आले डाऊन दी बॉल, पकडली कॅच आणि पहिली विकेट, पहिला झटका दिलाय. 4थ्या बॉल वरती विकेट गोज डाऊन. डीजे सावंत 11 या संघाचा पहिला फलंदाज इथून बाद झालाय. 4 बॉल धावा आहेत त्या 2. 5वा चेंडू चांगला शॉट आणि बाउंड्री लाईन क्लिअर करेल हा फटका. पहिला चौकार आलाय स्वर्गीय हबप महादू सावंत 11 या टीमचा. षटक आणि लास्ट बॉल इथून टाकला जाईल. शेवटचा बॉल षटक इथून कंप्लीट. धावा झाल्यात त्या स्वर्गीय हबप महादू सावंत 11 टीमच्या. फक्त 1 विकेटच्या मोबदल्यात 6 धावा. चांगली सुरुवात गोलंदाजाने केली. मनोहरजी घुडे साहेबांचा हा संघ जो बॉलिंग करतोय आणि पहिल्या 2 बॉल वरती फलंदाजांवरती फटका करण्यास भाग पाडलं आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट काढले आणि त्यानंतर 6 धावांनी अवघं हे षटक इथून समाप्त झालं. ते स्वर्गीय हबप महादू सावंत 11 या टीमचं. खैरमाता प्रसन्न जामरुग 11 हा संघ सध्या गोलंदाजी करतो आणि आदरणीय माजी सरपंच मनोहरजी आगिवले साहेबांचं सहर्ष स्वागत. साहेब विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. मानाची ही स्पर्धा आपल्या परिसराची आणि त्यामध्ये माजी सरपंच आगिवले साहेब मंचावरती विराजमान होत आहेत. सहर्ष स्वागत. 1 ओव्हर 6 धावा झाल्यात. बॅटिंग करणाऱ्या टीम स्वर्गीय हबप महादू सावंत 11 या संघाच्या आणि दुसऱ्या बाजूला मनोहरजी घुडे साहेबांचा खैर माता प्रसन्न जामरुंग 11. चांगली लढाई होईल. चला जास्त वेळ घेऊ नका. आज 12 मॅचेस याची नोंद घ्या. गोलंदाज तयार. पहिला चेंडू मागे विकेट किपरच्या हाताला स्पर्श झाला. पंचांचा निर्णय येईल. वाईट बॉल एक्स्ट्राची धाव खर्च करते.
7 धावा. सुरुवात इतकी चांगली केली होती की तिथून या सुरुवातीला कंटिन्यू ठेवावा लागणार आहे, कारण 6 धावा अवघ्या होता. एक एक्स्ट्राची धाव देतो, धावा झाल्या त्या 7. राऊंड द विकेटने बॉलर आला. या परिसरामध्ये सगळे खेळाडू शांत आणि संयमी खेळाडू आहेत. पाहिजे तसा खेळ त्यांच्या माध्यमातून होतोय. चांगला शॉट ऑन साइडला पाठवलाय, चेंडू सीमा पार, ठोकलाय आजच्या दिवसाचा पहिला षटकार. ते 13 धावा झाल्या त्या षटकाराने. आता मात्र हल्ला बॉल चढवलाय, खाली राहिलाय चेंडू. फलंदाजाला अपेक्षित होता पण चेंडू मात्र खाली राहिला आणि इथून डॉट बॉल आलाय. आज खरं तर 4 संघ मालकाचे संघ आहेत. आज तुम्ही बॅटिंग करताना बघू शकाल प्रफुल्ल सावंत साहेबांचा संघ, फिल्डिंग करणारा मनोहरजी घुडे साहेबांचा संघ, आणि त्यानंतर 2 संघ आहेत, मनोज जाधव साहेब आणि त्याचबरोबर मंगेश खेडेकर दादा यांचे 2 संघ. म्हणजे आज 4 संघ मालकांना 2 संघ मालक. ओके ओके, तिसऱ्या पंचांची डिमांड करण्यात आलेली आहे. गणेश रसाळ सर, गणेश सर जात आहेत मैदानाच्या आत. चला स्क्वेअर लेग अंपायर सर आपण मागच्या बाजूने जा, किंवा मेन अंपायर गणेश आपण चला. 13 धावा झाल्यात आणि गोलंदाजाच्या ऍक्शन वरती ऑब्जेक्शन घेण्यात आलं. जर गोलंदाज थ्रो आढळून आल्यास त्या गोलंदाजाला बाद करण्यात येईल. याची बॉलिंग करणाऱ्या टीम खैरमाता प्रसन्न जामरुग 11 या टीमने नोंद घ्यावी. धावा संख्या 13. फलंदाज षटकार ठोकतोय, म्हणजे प्रेशर गोलंदाजावरती आहे. पण आता बघूया या प्रेशर मधून तो विपक्षी टीमच्या फलंदाजाला कसं रोखेल. फटका समोर खेळलेत, खेळाडू नाहीये, गॅप मोठा आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून काढलाय चेंडू सीमा पार, एका टप्प्याकर पोहोचलाय चौकार. सुनील, धावा संख्या 17. 17 धावा. खतरनाक बॅटिंग करतोय तो स्वर्गीय हबप महादू सावंत 11 टीमचा फलंदाज. पुन्हा एकदा शॉट, खतरनाक बॅटिंग, ठोकला इथून सिक्सर. धावा संख्या सिक्सर ने पोहोचली 23. आणि या ठिकाणी आदरणीय गणेश शेठ मसे यांचं शुभ आगमन होत आहे, ज्यांचा संघ टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचलाय. ते संघ मालक गणेश शेठ मसे यांना विनंती करेल, मसे साहेब आपण मंचावरती यावं. आणि साहेब भरपूर खुश आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद सांगतोय की संघ टॉप 6 मध्ये पोहोचलाय. कारण साहेब आल्यानंतरच मला असं जाणवलं की साहेबांचा संघ पोहोचला असावा. आणि मनपूर्वक अभिनंदन गणेश शेठ मसे की आपण टॉप 6 मध्ये आहात. आणि इथे दांडी गोल, नो बॉल पंचांनी इथून दिलाय. गोलंदाजाला इथून बाद करण्यात येईल. नो बॉलची 1 धाव आणि सोबत पेनल्टीच्या 3 धावा मिळतील टीमला. आणि गोलंदाजाला देखील इथून बाद करण्यात येईल. 3 धावा इथून मिळतील. स्कोरर याची नोंद घ्या. या ठिकाणी आपण पाहतो ब्रदर्स 11चे कॅप्टन आयकॉन प्लेअर महेश दिसले देखील इथे उपस्थित झालेत. महेश, आपलं स्वागत. खरं तर मंगेश खेडेकर यांच्या विरोधात पहिलीच फाईट होणार आहे. फ्री हिट असेल ती मात्र फलंदाजांसाठी. का रन्स उभारल्यात पहिल्याच बॅटिंग मध्ये, दमदार बॅटिंग सध्या स्वर्गीय हबप महादू सावंत 11 टीमची. फ्रीटचा बॉल आहे, तो देखील सर्कलच्या बाहेर काढलाय. खेळाडू धावताय, चेंडूचा पाठलाग सुरू आहे आणि चेंडू सीमा पार.
धावफलकावरती दिसतात. पुन्हा एकदा शॉट, मोठा गॅप आहे, खेळाडू पोहोचेल का? पोहोचू शकणार नाहीये, बॉल सीमा पार. आणखीन एक चौकार. ओव्हर मध्ये 6 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 28 धावा आल्या धावा फलकावरती आणि 34 धावांपर्यंत पोहोचलाय तो मात्र बॅटिंग करणारा प्रफुल्ल सावंत साहेबांचा स्वर्गीय हबप महादू सावंत 11 आज संघ आणि त्यांच्या विरोधात मनोहरजी घुणे साहेबांचा खैर माता प्रसन्न जामरुंग 11 या टीमला आता कॅप्टनला विचार करावा लागणार आहे की 2 ओव्हर मध्ये 34 झाल्यात आणि इथून धावसंख्या थांबवावी लागणार आहे. कारण जर अशीच बॅटिंग करत राहिले स्वर्गीय हबप महादू सावंत 11 या टीमचे फलंदाज तर जवळपास इथून 80 ते 90 धावा ते उभारतील असा सध्याचा रन रेट आहे तो बॅटिंग करणाऱ्या टीमचा. धमाका केला, धमाका दाखवला तो दुसऱ्या ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये 6 धावा, असं वाटलं होतं की फलंदाज कुठेतरी नांगी टाकतील, लवकरात लवकर फलंदाज आउट होतील, पण दुसऱ्या ओव्हर मध्ये काय टर्न मिळवला आणि जवळपास धावा ठोकल्यात त्या 28 टोटल 34 पर्यंत. आणि आता थर्ड ओव्हर मध्ये आलाय फिरकीचा जादूगर लेफ्ट हँड बॉलर. विकेट पाहिजे टीमला आणि त्यासाठी प्रयत्न करेल गोलंदाज ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिलाच बॉल खोलात टाकला, समोर खेळाडू रन साठी आलेत, नॉन स्ट्रायकर एनला फेक. एकच रन, एकच धाव झाली, 35 पर्यंत पोहोचलाय. खर तर वैभव रसाळने आंबिवली परिसर प्रीमियर लीग मध्ये 50 ठोकलेली आहे. वैभव देखील मॅच बघण्यासाठी आलाय. वैभव आपलंही मनापासून कौतुक. आणि एका रनने धावसंख्या 35. आज दुसरी 50 कोण ठोकेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. चांगला चेंडू टाकलाय, अशाच बॉलची गरज आहे कारण आता खैरमाता प्रसन्न जामरुंग 11 मनोहरजी गुडे साहेबांच्या टीमला कमबॅक करणं गरजेचं आहे कारण धावसंख्या 2 ओव्हर 2 चेंडू मध्ये 35 या धावा फलकावरती आहे. गोलंदाजीसाठी तिसरा बॉलर आहे रमेश. रमेशचा चेंडू यावेळेस अंदाधुंद फटकेबाजी होती, चेंडूकडे ऑब्झर्वेशन नव्हतं तेवढं, फक्त ऑन साइडला बॅट फिरवण्याचा प्रयत्न फलंदाज करतो आणि त्या कारणास्तव गोलंदाजाने त्याची कमकुवत बाजू ओळखलेली आहे. 3 बॉल मध्ये अवघी 1 धाव देतो आणि कदाचित हे षटक खैरमाता प्रसन्न टीमच्या बाजूने जाईल. चौथा चेंडू समोर ठेवला विकेट किपरचा. आता चेंडू एकही धाव इथे मिळणार नाही. फलंदाजाचा खेळण्याची जी स्टाईल आहे ती गोलंदाजाने ओळखलेली आहे आणि 4 बॉल मध्ये खर्च करतो फक्त एकच धाव. ब्रदर्स 11 टीमचे सर्व खेळाडू आपण आपले टी शर्ट घेऊन जा, स्टेज कडे येऊन आपले टी शर्ट घेऊन जा. मागे टाकलाय चेंडू, चुकीचा चेंडू ठरलाय. मागे खेळाडू पाठलाग करतो, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पोहोचलाय, चौकार. 4 बॉल समोर ठेवले होते त्यावरती एकच धाव आली होती, मागे टाकला, चुकला गोलंदाज आणि तिथे ठोकलाय चौकार. थँक्यू डीजे. लास्ट बॉल आहे ओव्हर नंबर 3 चा. 39 झाले. शेवटचा बॉल स्टंपच्या अगदी बाजूला पडला. षटक संपलं. रमेशचा कमबॅक केलं ते खैरमाता प्रसन्न जामरुंग 11 टीमने आणि 3 ओव्हर मध्ये धावसंख्या ती 39. ब्रदर्स 11 टीमचे कॅप्टन आयकॉन प्लेयर महेश दिसले यांना विनंती करतो, महेश आपण स्टेज कडे येऊन आपल्या टीमचे टी शर्ट घेऊन जा आणि सर्व खेळाडूंना टी शर्ट वितरित करून आपल्या टीमला पुढील मॅच साठी तयार करा. आणि इनिंग ब्रेक मध्ये 7 स्टार टीम ओनर अँड कॅप्टन मंगेश खेडेकर स्टेज वरती आहेत. महेश तीन ओव्हर आणि 39. चांगली बॅटिंग करतोय तो सुनील गावंडा. सुनील गावंडाने आतापर्यंत षटकार चौकार दाखवले, त्याला चांगली साथ देतो तो अजित आणि सुनील दरवडा हा खेळाडू बाद झालाय.
स्कोररच्या भूमिकेत गणेश रसाल, कॉमेंटेटर म्हणून देखील गणेश रसाल, नियोजन समितीमध्ये देखील गणेश रसाल, पंच म्हणून देखील गणेश रसाल. सर्वच ठिकाणी गणेश रसाल यांचं योगदान लाभतं आणि सर्वच ठिकाणी त्यांना जे हनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांच्या वतीने तेवढं चांगलं पॅकेज देखील देण्यात येईल. जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस यांचं नियोजन भारी असतं, कारण जेव्हा जेव्हा पिंगळसकरांची स्पर्धा आयोजित होते त्यांचं नियोजन हे तेवढंच नीट नेटकं आणि दिमागदार असताना इथून पहिला बॉल कॅच इथून पकडली आहे. ओढ कॅच, खतरनाक कॅच पकडली. कॅच पकडल्यानंतर ती जी उडी होती ती तेवढीच भारी होती. आकाश नवीन फलंदाज उतरला. आकाश रसालने मेडन ओव्हर टाकली या स्पर्धेमध्ये आंबिवली परिसर प्रीमियर लीग मध्ये. बॅटची कडा मागे चाललाय चेंडू, अडवलाय चेंडू. धावा संख्या त्याच अंकावरती 39 अंकावरती. पहिल्या ओव्हर मध्ये 6, दुसऱ्या ओव्हर मध्ये 28 आल्या, 2 ओव्हर मध्ये 34 होते आणि पुन्हा मागील 8 बॉल मध्ये धावा आल्या फक्त 5. 8 बॉल मध्ये फक्त 5 धावा आल्या. पुन्हा एकदा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये राहील. फलंदाजांना इथून फक्त आणि फक्त डॉट बॉलची खेळी. 9 चेंडू, मागील 5 धावा फक्त धावा फलकावरती आहे. खैरमाता प्रसन्न जामरुंग 11 टीमचा कमबॅक गोलंदाजी मधून आपण पाहतोय. चौथा बॉल, फुल टॉस, खराब चेंडू आणि त्यावरती आलाय तो आकाशचा षटकार. भगवान पिंपरकर दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत भगवान पिंपरकर दादा. आंबिवली परिसर प्रीमियर लीग मध्ये आज शेवटची फायनल आज होणार आणि त्यामुळे फायनल मध्ये पोहोचण्यासाठी टॉप 6 मध्ये जाण्यासाठी आज सर्व टीम चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करणार. बॅटची कडा विकेट किपर कडे चेंडू आणि षटक क्रमांक 4. एक चेंडू इथून शिल्लक आहे. 45 धावा झाल्यात आणि 1 बॉल इथून बाकी आहे. 11 बॉल मध्ये मागच्या फक्त 11 धावा आल्यात, त्यात 1 षटकार आणि 1 चौकार आहे. म्हणजे जवळपास 8 डॉट बॉल आलेत. लास्ट बॉल होता, खाली राहिला. षटक क्रमांक 4 इथून झालंय कंप्लीट. धावा संख्या पोहोचतीये 45 या अंकावरती. जी धावा संख्या 70-75 च्या आसपास जायला पाहिजे ती धावा संख्या 4 ओव्हर मध्ये 45 वरती स्थिरावली आहे. आणि 5व्या षटकासाठी आता बॉलर इथून इन्व्हाइट केला जाईल. टीम इथून चांगला परफॉर्मन्स करते, पण शेवटच्या ओव्हर मध्ये जर इथून आणखी 15 ते 20 धावा जोडल्या तर मग चांगली मॅच होईल. पण जर या ओव्हर मध्ये 55-60 पर्यंत धावसंख्या राहिली तर कदाचित ती टोटल टीम स्वर्गीय हबप महादू सावंत 11 टीम साठी थोडी कमी वाटेल. प्रफुल्ल सावंत साहेबांचा हा संघ आहे जो सध्या बॅटिंग करतोय आणि मनोहरजी घुडे साहेबांचा संघ जो फिल्डिंग करतो. दोन्ही संघ मालकांचं या मॅच कडे लक्ष आणि आपला संघ जिंकावा हीच दोन्ही संघ मालकांची इच्छा आहे. एकाच गावातले 2 पाकर आहेत. जामरुंग गावचे 2 पाकर. जिंकणारा तर जामरुंग आहे, पण संघ कोणता जिंकेल? प्रफुल्ल सावंत साहेबांचा संघ भारी ठरेल की मनोहरजी घुडे साहेबांचा संघ भारी ठरेल, ही प्रेक्षकांच्या नजरेने अशी मॅच आहे. 4 ओव्हर 45. लास्ट ओव्हर मध्ये बॉलर आलाय तो मात्र अविनाश. समोर येतो सुनील. पहिला चेंडू सुनील गावंडासाठी. डॉट बॉल आलाय. सुनील गावंडा खरं तर चेंडू प्रत्येक वेळी षटकारासाठी तो प्रयत्न करतो, पण चेंडू खाली आला त्याच्या बॅटच्या रेंज मध्ये आला तर तो प्रॉपर जातो. अन्यथा जर तुम्ही टप्पा टाकला तर सुनील बीट होतोय, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 45. दुसरा बॉल शरीरावरती लागलाय. सुनील धावला एका धाव्यासाठी. आकाशने स्ट्राईक राखली आहे. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न होईल का? 1 रन.
46 हवा 2 बॉल 46. बघा हाही चेंडू तुम्ही पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर सुनीलच्या शरीरावरती लागला आणि सुनीलला तो जज करता आला नाही. त्यामुळे गोलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये सुनीलच्या बॅटिंगला पूर्णपणे अभ्यास केला असावा आणि त्या कारणास्तव चांगली बॉलिंग झाली ती खैरमाता प्रसन्न जामरुंग 11 टीमची आणि टोटल आहे ती 46. बॉल बाकी आहेत 4. फलंदाज आकाश आले स्ट्राईकवर. अविनाशचा तिसरा बॉल. लोअर फुल टॉस टाकण्याच्या नादात बॅट वरती चेंडू आला आणि बाउंड्री लाईन वरती फील्ड करण्यात आला. एकच धाव. ब्रदर्स 11 चे संघ मालक मनोजी जाधव साहेब आपण इथे आला असाल तर आपण स्टेज वरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. ब्रदर्स 11 टीम ओनर आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. मनोज दादा आपलं हार्दिक स्वागत. 1 रन आली. 47 झाल्यात. फटका भरपूर उंच गेलाय. खेळाडू आले जज करताय. डाऊन दी बॉल. अंदाज चुकलाय. पुढे आला आणि चेंडू सीमा पार ठोकलाय तो चौकार. 51 धावा झाल्या टीम स्वर्गीय आबापा महादू सावंत 11 टीमच्या आणि बॉल बाकी असणार ते मात्र 2. काच भरपूर उंच हवेत होती आणि खेळाडू इतक्या वेगाने धावला की त्याला अंदाज बांधणं थोडं कठीण झालं आणि भरपूर पुढे निघून आला चेंडूच्या आणि चेंडू चौकाराने 51 पार धावसंख्या पोहोचली स्वर्गीय आबापा महादू सावंत 11 टीमची. आणि आता विनाशे बॉल बाकी आहेत 2. समोर सुनील गावंडा तुफानी हल्ला या फलंदाजाने चढवला आपल्या टीमसाठी. त्याच्यासाठी 5वा बॉल. 5वा बॉल हवेत खेळलाय. पकडली आहे कॅच आणि सुनील गावंडा होईल इथून बाद. धावसंख्या 51. डीजे सुनील. चौकार. 5 फुकटच्या धावा दिल्यात. 51 वरून आकडा पोहोचलाय 56 वर. इलेव्हनचे संघ मालक मनोज जाधव दादा यांचं सहर्ष स्वागत. विनंती करतो मनोज जाधव दादा आपण मंचावरती यावं. आणि त्यांचे बंधू मनोज जाधव यांचे बंधू मंगेश जाधव दादा देखील इथे उपस्थित झालेत. मनोज दादा आणि मंगेश दादा आपण स्टेज वरती यावं. तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रफुल्ल सावंत दादांच्या स्वर्गीय महादू सावंत 11 टीमने धावसंख्या उभारली आहे. ती मात्र टोटल 58 आणि 3 झाल्यात. ओके 56 आणि 3 59 झाल्यात आणि 60 धावांचं लक्ष आहे ते मात्र टीम खैरमाता प्रसन्न जामरुंग 11 टीमला. मनोज जाधव साहेब आणि मंगेश जाधव दादा यांना विनंती करतोय. ब्रदर्स 11 चे संघ मालक आपण दोघांनीही स्टेज वरती यायचंय. आंबिवली परिसर प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चांगली बॅटिंग केली. संघा 60 धावसंख्येचं लक्ष इथून सेट करतोय आणि आता मनोहरजी घुडे साहेबांचा संघ इथून 60 धावांचा पाठलाग करेल. चला नितेशला विनंती आहे की आपण आपला संघ घेऊन या लगेच. साठ धावांचा टार्गेट. खैरमाता प्रसन्न जामरुंग 11 चे कॅप्टन नितेश आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. इनिंग ब्रेक झालेले आहे. आपण टॉस साठी या.
डिसिजन पेंडिंग ठेवला तरी चालेल, पण टॉस आपण करून घेऊ. ब्रदर्स 11चे कॅप्टन महेश दिसले. महेश, आपण टॉस साठी या. यानंतर खैरमाता प्रसन्न जामरुंग 11 विपक्ष ब्रदर्स 11 या दोन टीम मध्ये मॅच होईल. तर महेश, आपण टॉस साठी या. नितेश या ठिकाणी टॉस साठी आहेत. डिसिजन पेंडिंग राहिलं तरी हरकत नाही, पण टॉस आपण करून घेऊ, कारण मध्यंतरी वेळ आज जायला नको. आज 11 मॅचेस कन्फर्म आहेत आणि 12वी किंवा 13वी मॅच वाढू शकते, कारण सुपर ओव्हर आली तर मग. आणि त्यातही तुम्हाला माहिती आहे की संध्याकाळी बक्षीस समारंभ देखील, म्हणजे 14 मॅचचा कालावधी म्हणजे रात्रीचे 7 वाजतील आणि मग रात्रीचं जेवण हे पिंगळसवाल्यांना आपल्याला द्यावं लागेल. कमिटी त्याची जबाबदारी स्वीकारेल. महेश, महेश, आपण टॉस साठी या. साठ धावांचं टार्गेट. वाईट प्लस चौकार देखील गेला. 5 धावा फुकटच्या गेल्या, तिथे चांगली टोटल समोरच्या टीमला मिळाली. 60 धावांचं लक्ष घेऊन पहिला सलामीचा फलंदाज नितेश घुडे आणि दिलीप. चला, पंचांना विनंती आहे की 25 मिनिटात सत्र कंप्लीट होईल, याकडे आपण लक्ष द्या डीके सर, कारण आपल्याला संध्याकाळी दूरचा प्रवास करायचा आहे. 25 मिनिटात सत्र आपलं झालं पाहिजे. गोलंदाज तयार. चला, लगेच फास्ट बॉलिंगला सुरुवात करा. सुनील पहिला बॉलर आला. सुनील गावंडा. ज्या सुनीलने बॅटिंग केली दमदार, तोच सुनील आणि समोर लेफ्ट हँड विध्वंसक बॅटर नितेश गुडे. टॉप क्लास प्लेयर नितेश गुडे पहिला बॉल फेस करेल. पहिलाच बॉल अपील जोरदार आणि मोठी विकेट. बिग विकेट गॉन. गोल्डन विकेट या मॅचची. खैरमाता प्रसन्न जामरुग 11 टीमचा टॉप क्लास प्लेयर नितेश घुडे इथून शून्यावरती बाद. एक चेंडू घातक ठरला तो नितेश घुड्यासाठी आणि पहिलीच मोठी विकेट आली. रमेश पोहोचलाय, न्यू बॅटर ऑन क्रीज. सुनील गावंडाचा सेकंड बॉल. चांगला बॉल टाकलाय, थोडा बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत होता. फलंदाजी करणाऱ्या टीम साठी 12 ची रिक्वायर्ड रन रेट आहे. 12च्या सरासरीने 60 धावा त्यांना गाठायचे. होऊ शकतात, एखादा षटकार चौकार ओव्हर मध्ये येऊन जातो, फक्त विकेट टिकवणं एवढं चॅलेंज आहे. ते खैरमाता प्रसन्न जामरुग 11 टीम साठी. तिसरा चेंडू सुनील गावंडाचा पुन्हा एकदा बॅट पासून दूर ठेवलाय. आताच्या क्रिकेटमध्ये बॉलर हाच प्रयत्न करतात की फलंदाजाच्या शरीरापासून बॅटच्या रेंज पासून चेंडू ठेवायचा. विकेट घेण्यापेक्षा 6 बॉल कसे डॉट काढता येईल याकडे गोलंदाजाचं लक्ष असं, आणि सुनील गावंडा तोच प्रयत्न करतोय. 3 चेंडू त्याने डॉट काढले. चौथा बॉल पुढे आले आणि फटका हवेत कॅच केली कॅरी. आणखीन एक विकेट, शून्यावरती बाद. डीजे सुनील.
टॉस साठी या महेश आपण टॉस करणार आहोत आणि खैर माता प्रसन्न या टीमचाही कॅप्टन डगआउट मध्येच आहे. ही ओव्हर संपली 2 बॉल झाले की आपण लगेच टॉस करू. 4 बॉल इथून संपलेत एकही धाव नाही. खैर माता प्रसन्न जामरुंग 11 टीम साठी नवीन फलंदाज अजय ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि ब्रदर्स 11चे संघ मालक मनोज जाधव दादा या ठिकाणी उपस्थित होता. दादा आपलं मनपूर्वक स्वागत. आज खरं तर टॉप 6 मध्ये संघ जावा ही मनोज जाधव साहेबांची इच्छा असेल. खेळ कसा होईल यावरती सर्व काही निर्भर आहे. लास्ट 5वा चेंडू आहे. एकाच धावेवरती थांबले. सुरुवात झाली ती खैर माता प्रसन्न जामरुंग 11 टीमची. 5 चेंडू आणि 1 धाव. लास्ट बॉल आहे ओव्हरचा. त्यानंतर आपण टॉस करू. शेवटचा बॉल सुनील गावंडाचा. आधी दमदार बॅटिंग केली सुनील गावंडाने आणि आता 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिली आहे सुनील गावंडाने. नॉन स्ट्रायकर एंडला राहिलेला दिलीप आता स्ट्राईक वरती पोहोचला आणि दिलीपच्याच हातामध्ये या संघाच्या विजयाचं भवितव्य आहे. लास्ट बॉल होता. ओव्हरची ही समाप्ती 2 धावांनी समाप्त झाली ओव्हर आणि 4 ओव्हर मध्ये आता 58 पाहिजेत. मी गणेश शेठ म्हसे यांना विनंती करेल की आपण पुढील मॅचचा टॉस करावा. कॅमेरामॅनला विनंती करेल कॅमेरा आपण टर्न करावा आणि गणेश शेठ म्हसे यांना विनंती करतो की पुढील सामन्याचा टॉस आपण करावा. ब्रदर्स 11 चे कॅप्टन महेश दिसले आलेत आणि खैर माता प्रसन्न जामरुंग 11 टीमचे देखील कॅप्टन आलेत अजय. आणि टॉस आपण करतोय गणेश शेठ मसे यांच्या शुभास. टॉस इथून केला जातोय. टॉस जिंकलाय तो मात्र ब्रदर्स 11 टीमने. कॅप्टन महेश दिसले यांचा डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय आपल्याला पोहोचेल पण सध्या टांगती तलवार आहे ती खैर माता प्रसन्न जामरुंग 11 टीम वरती. कारण 4 ओव्हर आणि आता त्यांना 58 धावा इथून चेस करायचे. निखिल बांगर देखील मॅच बघण्यासाठी आले. निखिल आपलं सहर्ष स्वागत. क्वालिफाय झाले निखिल बांगर यांचा संघ. म्हणजे आज टॉप 6 मधून फायनल गाठायचा प्रयत्न निखिल बांगर आपल्या टीमला 100% घेऊन जाईल हा विश्वास त्याला आहे. आणि पण आज आपल्या परिसरातील या सर्वांना सपोर्ट करण्यासाठी तोही आलाय. 4 ओव्हर आणि 58 धावा. काल निखिल बांगरने देखील मेडन षटक टाकलं हे विसरून चालणार नाही. परफॉर्मन्स कॅप्टनचा तेवढा भारी झाला म्हणून संघ टॉप 6 मध्ये पोहोचलाय. षटक क्रमांक 2 आकाश आलाय. 4 ओव्हर आणि 58 धावांची गरज आहे. ऑन स्ट्राईक येतो दिलीप. व्हाईट बॉलने सुरुवात केली. एक्स्ट्राची धाव आली. दिलीपचा यावर्षी कशळच्या मैदानावरती एक मॅच आपण बघितली तिथे दिलीपने काय बॅटिंग केली होती. संघाला अडचणीमधून बाहेर काढलं होतं. तो दिलीप खैर माता प्रसन्न जामरुंग 11 टीमला विजयाच्या पार घेऊन जाईल काही बघायचंय. दिलीपचा शॉट समोर खेळाडू आहे. मिडॉन मध्ये खेळाडू आणि कुठलीही धाव नाही. दिलीप गेम चेंजर खेळाडू आहे आणि त्याच्यावरती आता निर्भर आहे खैर माता प्रसन्न जामरुंग 11 टीमचा विजय. पण तो प्रयत्न करतोय. फटक्यासाठी प्रयत्न जरूर करेल कारण अजूनही 23 बॉल या मॅचचे बाकी आहेत. चांगला शॉट ऑन साइडला एका टप्प्याने चौकार. आपण पाहतो आदरणीय अरुण सावंत साहेब देखील उपस्थित झालेत. प्रफुल्ल सावंत साहेबांचे वडील अरुण सावंत साहेबांना विनंती करतोय सावंत साहेब आपण स्टेज वरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. साहेबांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. अरुण सावंत साहेबांचा संघ इथून मात्र कव्हर मधून काढलाय. एक खेळी कंप्लीट. एकच धावेवरती थांबवलेत. 1 रन धावसंख्या पोहोचती 8 या अंकावरती. अजून 52 धावांची गरज आहे. अरुण सावंत साहेबांना विनंती करा साहेब मंचावरती. साहेबांचा संघ सध्या फिल्डिंग करतोय. 59 धावा 5 ओव्हर मध्ये उभारलेत आणि 60 धावा मनोहरजी घुडे साहेबांच्या संघाला करायचे जो संघ बॅटिंग करतोय. फटका दमदार प्रॉपर कनेक्ट झालाय. टायमिंग बेमिसाल. पाठवला चेंडू सीमा पार. लॉंगॉनच्या डोक्यावरून आलाय. खैर माता प्रसन्न जामरुंग 11 टीमचा षटकार. 4 बॉल 14 धावा. भरधाव वेगाने गाडी आता पुढे चालली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. 5 बॉल खोला टाकला होता थांबवलाय. इथून मिसफील झाली. चेंडू पुढे निघाला तोपर्यंत
एकच धाव. खैरमाता प्रसन्न या टीमला विकेट टिकवणं गरजेचं आहे. त्या कारणास्तव दोन्ही फलंदाज सावध पावित्र्याने खेळताय. त्यांना माहिती आहे धावा होतील या क्रीडांगणावरती, फक्त विकेट राहिल्या पाहिजेत. कारण आधीच नितेश गुडेची विकेट त्यांनी गमावली आहे, रमेशची विकेट देखील त्यांनी गमावली आहे. त्यामुळे अजय आणि दिलीपला सांभाळून खेळणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा फटका हवेचा वेध घेतोय. खेळाडू आहे तिथे आणि त्याच्या डोक्यावरून प्रयत्न अपुरे पडले आणि षटकार आलाय. खैरमाता प्रसन्न झामरुंग 11 टीमचा धाव संख्या या षटकाराने जाऊन पोहोचतीये ती मात्र 2 षटकांचा खेळ इथून समाप्त आणि धाव संख्या पोहोचतीये ती मात्र 21 या अंकावरती. 21 धावा झाल्यात आणि 3 ओव्हर आणि 39 धाव संख्येची गरज आहे. म्हणजे 13 ची सरासरी इथूनही बाकी आहे आणि अजय आणि दिलीपला माहिती आहे की जर आपण दोघेही थांबलो तर 13 धावा ओव्हर मध्ये सहज होती. कारण ह्या ओव्हर मध्ये टोटल 19 धावा आल्यात. त्यामुळे मनोहरजी गुडे साहेबांच्या टीमला इथून इनिंग बॅलन्स करणारी बॅटिंग पाहिजे आणि ती बॅटिंग अजय आणि दिलीप दाखवते. पण जर या जोडीला फोडण्यामध्ये यश मिळालं तर प्रफुल्ल सावंत साहेबांचा संघ या मॅच मध्ये बाजी मारू शकेल. विकेट पाहिजे ती मात्र टीम स्वर्गीय हबप महादू सावंत 11 या टीमला. सुनील गावंडा आलेत. बॅटची कडा अजयच्या बॅटला स्पर्श झाला, कुठली धाव नाही आणि टीमला सपोर्ट करण्यासाठी अरुण सावंत साहेब देखील आलेत. साहेबांचाच हा संघ आहे आणि मॅच जिंकावी ही प्रत्येक संघ मालकाची इच्छा आहे. जरी प्रत्येक टीमच्या 3-3 मॅचेस असल्या तरी पहिली मॅच जिंकण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. पहिलं सेलिब्रेशन हे खास असतं आणि ते पहिलं सेलिब्रेशन कोणाच्या वाटेल येईल हे येणारे 17 चेंडू ठरवतील. खाली टाकलाय चेंडू आणि इथून रनआउटची चान्स. थ्रो थोडा चुकीचा केला. 1 रन. 16 चेंडू आता 38 धावांची गरज आहे. 22 धावा झाल्यात ऑन बोर्ड. नितेश गुडे राहिला असता तर कदाचित आणखी स्ट्रॉंग बाजू असती. पहिलीच विकेट नितेशची आली आणि त्यानंतर रमेश देखील खाली हात परतला. दिलीप एका बाजूने डाव सांभाळतोय, अजय दुसऱ्या बाजूने मोठे फटके खेळतोय. सुनील गावंडाचा हा चेंडू दिलीपच्या रडार मध्ये आला आणि पाठवलाय, फेकून दिला सीमा पार. ठोकलाय दिलीपने सिक्सर. षटकार ठोकलाय सुनील गावंडा या बॉलरला. दिलीप साठी हा चेंडू खाली राहिला पण 13 ची सरासरी आहे. 4 बॉल मध्ये सुनीलच्या फक्त 7 धावा आल्यात. म्हणजे येणाऱ्या 2 बॉल मध्ये आणखी जर 6 धावा आल्या तर ओव्हरची सरासरी मेंटेन करेल खैरमाता प्रसन्न जामरुंग 11 असेल. सुनील गावंडा अष्टपैलू खेळाडू या संघाचा, ऑलराऊंडर. 5वा चेंडू ओव्हर नंबर 3 चा. चांगला शॉट इथून खेळलाय, गॅप मध्ये ढकललाय पण खेळाडू आहे स्वीपर मध्ये. एकच धाव. 5 चेंडू संपले सुनीलचे. धावा आले तर 8. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे आणि धावा संख्या ती 29. अजूनही 31 धावांची गरज आहे. येणाऱ्या 13 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. सुनीलचा हा शेवटचा बॉल. पुढे आले होते, हवेत खेळलाय, खेळाडू नाहीये त्या ठिकाणी. पोहोचतील का? नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडलाय. तोपर्यंत 2 धावा इथून पूर्ण. षटक इथून संपलाय. धावा संख्या 3 ओव्हर मध्ये 31. 2 ओव्हर इथून बाकी असतील आणि विजयासाठी धावा पाहिजेत त्या मात्र 29. 12 चेंडू 29 ची गरज आहे. फिल्डिंग आपण लावून घ्या आणि यानंतर टॉस झालेला आहे. तो ब्रदर्स 11 कॅप्टन महेश दिसले यांनी टॉस जिंकलाय. महेश आपला डिसिजन आपण कळवा, कारण 12 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची गरज आहे. 4 संघ या स्पर्धेमध्ये जिंकलेत, क्वालिफाय झालेत आणि त्या 4 संघामध्ये स्वर्गीय मंगेश रसाळ 11 हा संघ क्वालिफाय झालाय. त्यानंतर मयुरी 11 हा संघ क्वालिफाय झालाय. त्यानंतर श्री गणेश 11 हा संघ क्वालिफाय झालाय आणि श्रवण 11 हा संघ क्वालिफाय झालाय. असे 4 विजेते संघ या स्पर्धेमध्ये मिळालेत आणि आज 2 संघ जिंकतील. ते कोण असेल माहिती नाही. कदाचित मंगेश खेडेकर यांचाही संघ असावा, मनोज जाधव यांचा संघ असावा, मनोहरजी घुडे यांचा संघ असावा किंवा अरुणजी सावंत आणि प्रफुल्ल सावंत यांचाही संघ असावा. 2 संघ कोणतेही असतील आणि 2 संघ मात्र आज स्पर्धेच्या बाहेर जातील आणि त्यानंतर टॉप 6 मध्ये लढाई होईल
म्हणजे आज 2 संघ क्वालिफाय झाले की एक ट्रॉफी 100% मिळेल. आणि ट्रॉफी किती सुंदर आहेत बघा. पहिल्या टॉप 3 साठी वेगळ्या रंगाच्या ब्युटिफुल सुंदर ट्रॉफी, नंतरच्या 3 याच्यासाठी देखील डायमंड लावलेल्या ट्रॉफीज. म्हणजे हे महत्वाचं आहे. फटका हवेत, कॅच होईल का? नाहीये नाहीये कॅच नाहीये. दुसऱ्या धावेसाठी थांबले त्या ठिकाणी अजय. प्रयत्न आणि आता मात्र चुकी होते आणि इथून बॉल हातातून निसटला. 11 बॉल आणि 27 धावांची आता गरज आहे. 33 झाल्यात, 11 बॉल 27 पाहिजेत. ही ओव्हर फार महत्वाची आहे, ती सुनील दरवडाची. दिलीपला याच ओव्हर मध्ये आता रिस्क घ्यावी लागणार आहे मोठ्या फटक्यांसाठी. 11 बॉल 27 पाहिजेत. सुनील दरवडाचा हा चेंडू डॉट बॉल. 10 बॉल 27 धावा जास्त राहिल्यात, चेंडू कमी होत चाललेत आणि अशा परिस्थितीमधून मॅच जिंकून द्यायची आहे. त्यासाठी दिलीप आणि अजयचे फटके पाहिजेत. 10 बॉल 27 कंपल्सरी आहे. फुलटॉस आहे, दिलीपच्या शरीरावरती आला आणि इथून मिड ऑन मध्ये कॅच. मोठी विकेट आली, दिलीप इथून बाद. थँक्यू डीजे. 9 चेंडू आणि आता 27 धावांची गरज आहे. सूरज हा नवीन फलंदाज उतरलाय. सुनील दरवडा या ओव्हर मध्ये सामना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करतोय, कारण 9 बॉल 27, 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा आलेत या ओव्हर मध्ये. 9 बॉल 27 ची गरज आहे. सुनीलचा हा चेंडू डॉट बॉलची समाप्ती झाली आहे आणि सुनील दरवडा जर येणाऱ्या पुढच्या 2 बॉल मध्ये देखील त्याने दोनही डॉट बॉल काढले तर कदाचित याच ओव्हर मध्ये विजयावरती कदाचित शिक्कामोर्तब करेल तो स्वर्गीय अबाप महादूस सावंत 11 संघ. 5वा चेंडू तोही खाली राहिलाय. फलंदाज सूरज इथून बीट. बॉल संपल्यात, 5 धावा दिला सुनील दरवडाने, फक्त 2. प्रफुल्ल सावंत साहेब भरपूर खुश असतील. अरुण सावंत साहेब मंचावर तेवढेच खुश आहेत, कारण मैदानाच्या आतमध्ये सामना आता 7 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 7 बॉल 27. सुनील दरवडाचा लास्ट बॉल, शेवटचा बॉल आहे. ऑन साइडला खेळले, सर्कलच्या बाहेर चेंडू आला. एक केली आहे कंप्लीट. दुसरी साठी धावतील का? आणि वेगाने धावला अजय, पोहोचलाय तो मात्र सूरज. 2 रन ओव्हर कंप्लीट. आता 6 बॉल बाकी आणि 25 धावांची गरज आहे. ती मात्र टीम खैर माता प्रसन्न जामरुंग 11 संघाला. चला ब्रदर्स 11चे कर्णधार महेश, आपण आपला डिसिजन द्या. बॅटिंग की बॉलिंग हा डिसिजन द्या, जेणेकरून खैर माता प्रसन्न या टीमला देखील गेम साठी रेडी होता येईल. महेशने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि खैर माता प्रसन्न जामरुंग 11 हा संघ बॉलिंग करेल यानंतरच्या मॅच मध्ये देखील. 6 चेंडू आणि आता 25 धावांची गरज आहे. टीमच्या हातामध्ये मॅच होती. खर तर 2 ओव्हर मध्ये 21 होत्या, तेव्हा 3 ओव्हर मध्ये 39 सामना हातात होता. चला फिल्डिंग जास्त लावू नका, जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला लगेच फिल्डिंग लावायची. प्लीज प्लीज जास्त वेळ घेऊ नका. 25 धावांची गरज आहे. खरं तर मला असं वाटत होतं की प्रफुल्ल सावंत हे षटक टाकतील. त्यांनी जरी टाकला असं तरी त्यांनी धावासंख्या डिफेन्स करण्याची ताकद ठेवली असती. पण प्रफुल्ल दादा आपल्या टीमच्या बॉलर्स वरती विश्वास दाखवतात आणि 6 बॉल 25. आता सर्व काही अजयच्या हातामध्ये. बॉलिंग साठी अजित, बॅटिंग साठी अजय.
मला बॅटिंगने अजय सामना जिंकून देईल की अजित पहिल्या 2-3 बॉल डॉट काढून विजय सुनिश्चित करेल. प्रफुल्ल सावंत दादा टीमची फिल्डिंग लावतात. त्यांना माहिती आहे की 2-3 बॉल फार महत्वाचे आहेत, कारण पहिल्या 2-3 बॉल वरती बाउंड्रीज जर आपण थांबवल्या तर संघाला विजय इथून 100% मिळेल. पण पहिल्या 2-3 बॉल वरती अजयने षटकार किंवा चौकार खेचला तर मग प्रेशर येईल ते बॉलर अजित वरती. 6 बॉल 25 ची गरज. पहिलाच बॉल ऑन साइडला, खेळाडू बाउंड्री लाईन वरून पुढे आले तोपर्यंत स्ट्रायकर एंडला फेक, चतुराई, पण सूरज इथून आउट. 1 रन. आता 5 चेंडू आणि 4 सिक्सर पाहिजेत खैरमाता प्रसन्न जामरुग 11 टीमला. 5 चेंडू मध्ये 4 षटकार खेळायचे. स्वतः संघमालक मनोहर गुडे मैदानाच्या आतमध्ये उतरले. 5 चेंडू आणि 24. फटका अजयच्या बॅट मधून, हवाई सफर, कॅच इथून ड्रॉप. एकच रन इथून आली. 4 चेंडू 23 मध्ये 4ही चेंडू मध्ये 4ही षटकार पाहिजेत. स्वतः संघमालक मनोहर गुडे, मनोहरच्या बॅट मधून हे षटकार येतील का? एक चेंडू पाहिजे तुम्हाला स्वर्गीय आबापा महादू सावंत 11 टीमला डॉट. मनोहरच्या बॅट मधून ऑन साइडला पिकअप शॉट, सिक्सर. मॅच अजून बाकी 3 बॉल करायचा धावा इथून 17. आता खतरा येतो गोलंदाज अजित वरती, कारण मनोहरने षटकार ठोकत मॅच मध्ये आता ट्विस्ट आणलाय, टर्न मिळवला आणि आता थोडं दडपण, थोडं प्रेशर ढकललं त्या अजित वरती. आणखीन जर एक षटकार आला तर मग अजित पुन्हा एकदा प्रेशर मध्ये जाईल. मनोहर घुडे का बॅटिंग आहे. आधी मनोहर जर पोचला असता तर कदाचित मॅच आतापर्यंत त्याने ताब्यात आणली असती. पुन्हा मनोहरच्या बॅट मधून भरपूर उंच आहे चेंडू आणि तिथे कॅच. विकेट गोज डाऊन आणि सामना आता ताब्यात आलाय. तो स्वर्गीय आबापा महादू सावंत 11 या टीमच्या. 2 बॉल आणि 17 पाहिजेत. बॉल आणि 17 गरज आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला ब्रदर्स 11 ने. महेश दिसले आपण आपला संघ घेऊन फलंदाजीसाठी या स्टेजच्या दिशेने, आणि खैरमाता प्रसन्न जामरुग 11 ला बॉलिंग साठी उतरायचंय हे या टीमने लक्षात ठेवावं. सामना आता खरं तर फसलाय. 2 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. 2 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. इथून एक चुकीचा चेंडू अजितचा खैरमाता प्रसन्न जामरुग 11 ला मॅच मध्ये आणू शकतो. 5वा चेंडू टाकलाय सक्सेसफुली आणि आता 1 बॉल 17 धावांनी पिछाडीवर राहिला, पण 1 बॉल अजून बाकी आहे. स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर असणार आहे, त्यामुळे रन रेटचा तेवढा काही इश्यू नाहीये. त्यामुळे किती धावांनी पराभूत झाला हे लीग स्टेज मध्ये तेवढं महत्वाचं राहणार नाही. फक्त सामना जिंकायचा हाच उद्देश आहे. लास्ट बॉल मागे ठोकलाय, कडक शॉट, चौकार. 13 धावांनी फक्त संघ हारलाय आणि जिंकलाय तो माता प्रफुल्ल सावंत दादा, स्वर्गीय हबप महादू सावंत 11 संघ.